हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेफ प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आपण आषाढीचं तळण केलेलंच नाहीये, त्याच्यामुळे आज आषाढ स्पेशल रेसिपी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे आषाढ स्पेशल गहू आणि गुळाच्या कापण्या। सो आज आपण ही पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत आणि त्या म्हणजे गुळाच्या कापण्या। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघून घेऊयात। इथे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। आता एक एक करून आपण ते वापरणार आहोत, तेव्हा तुम्हाला कळेलच। आता आपण इथे तेल कडकडीत करायला ठेवणार आहोत, गरम करायला। इथे जोपर्यंत तेल गरम होतंय तोपर्यंत आपण इथे पाक करून घेऊया। आपण एवढा गुळ घेतलेला आहोत, अर्धा वाटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही। साधारणतः अर्धी वाटी गुळासाठी आपण अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। हा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे पूर्णपणे। आता इथे आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवलंय आणि एकीकडे आपण गुळ वितळवून घेणार आहे पाण्यामध्ये। इतका गुळ पुरेसा आहे कापण्यांसाठी, पण तुम्हाला जर अजून गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा गुळ अजून ऍड करू शकता। तेल ना आपल्याला अगदी कडकडीत असं करून घ्यायचंय आणि गुळाचं फक्त आपल्याला पाक करून घ्यायचंय। गुळाचा का गुळ विरघळून घ्यायचंय? गुळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचंय आणि तेल आपल्याला अगदी कडकडीत असं करून घ्यायचंय। आपण ते करून घेऊयात पहिल्यांदा। इथे तेल अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि एका बाजूला तुम्ही इथे पाहू शकता गुळ सुद्धा पूर्णपणे विरघळलेला आहे। गुळ पूर्णपणे विरघळून घेतला की गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि ते गुळाचं पाणी थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला आता एका साईडला पीठ मळायला घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण 1 चमचाभर इतकी सुंठ पावडर टाकायची आहे। 1 चमचाभर जायफळ पावडर टाकणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर इतके हळद टाकायचे आणि चिमूटभर मीठ टाकायचे। हे सगळं आता छान असं मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्याने। हे मिक्स करून घेतलं की जे गरम केलेलं तेल आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तेल खूप जास्त गरम असतं, त्यामुळे पहिल्यांदा चमच्याने तेल घ्या आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा चमच्यानेच करा आणि त्याच्यानंतर 1-2 मिनिटांनंतर तुम्ही हाताने पीठ मळू शकता। इथे आता बाकीचं सगळं पीठ आपण हाताने मळून घेणार आहोत। जोपर्यंत हा पिठाच्या गोळ्याचा छान असा लाडू तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला तेल टाकत राहायचंय। कमी वाटलं तर थोडंसं तेल तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। अशी बऱ्यापैकी आपली मूठ तयार झाली पाहिजे, लाडू झाला पाहिजे। असा लाडू झाला ना की समजायचं की तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे, मग तुम्ही तेल टाकायचं थांबवू शकता। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ना। हो। आता आपण ते गुळाचं पाणी बनवलेलं त्याच्यानेच हे पीठ मळून घेणार आहोत। आता आपल्याला ह्या गुळाच्या पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे चाळणी घ्यायची। आता हे गुळाचं पाणी आपल्याला ह्या चाळणीमधून गाळून घ्यायचंय। गुळामध्ये कचरा वगैरे असतो म्हणून, बाकी काही नाही। लागेल तेवढंच पाणी घ्यायचं, आपण एकदम घेणार नाहीये। थोडं थोडं करून आता हे मळून घेऊया। घट्टसर असं मळून घ्यायचं, अगदी घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। एकदमच सगळं गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाहीये, थोडं थोडं करून गुळाचं पाणी यामध्ये ऍड करायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचंय, अगदी घट्टसर असं। हे पीठ आपलं आता मळून झालंय, मस्तपैकी बघा कसं कडक मळून झालंय।
आणि जो आपण पाक घेतला होता तेवढा पाक त्याला लागलेला आहे. हे आपण गोळे करून घेऊया. साधारणतः 3 गोळे तयार होतील याचे. असे 3 गोळे आपले तयार झाले. अगदी घट्ट पीठ लागतं ना हे. किती घट्ट पीठ येते. असं घट्ट पीठ. कलर पण छान आलाय त्याला गुळामध्ये मळल्यामुळे. थोडी हळद वापरली ना आपण. आता या पिठाचे सगळ्यात पहिल्यांदा आपण गोळे तयार करून घ्यायचे. 3 गोळे या पिठाचे बनलेले आहेत इतक्या पिठाचे. आता ते 3ही गोळे आपल्याला अगदी छान असे मळून घ्यायचे आहेत आणि छान असे मळून घेतल्यानंतरच आपल्याला ते लाटून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता एक एक गोळा करून आपण सगळे गोळे छान असे जेव्हा मळून घेतले त्यानंतरच ते लाटायला सुरुवात केली आहे. आता ही पोळी जेव्हा आपण लाटत असतो तेव्हा ही पोळी लाटण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं आपल्याला पीठ वापरायचं नाहीये. अशीच ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पोळी थोडीशी लाटून घेतल्यानंतर त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला खसखस पसरवायची आहे. भरपूर प्रमाणात अशी खसखस आपल्याला इथे लावायची आहे आणि त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने पुन्हा थोडीशी पोळी लाटून घ्यायची म्हणजे ही खसखस पोळीला अगदी व्यवस्थित अशी चिटकली जाते. आणि खरं म्हणजे ह्या ज्या कापण्या आहेत ना त्या खसखशीमुळेच दिसायला अगदी छान दिसतात. पोळी आपल्याला खूप जास्त जाडसर सुद्धा नाही लाटायची आणि खूप पातळ सुद्धा आपल्याला ह्या कापण्या करायच्या नाहीयेत. इथे तुम्ही पाहू शकता. पोळी छान अशी लाटून घेतल्यानंतर पोळीच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर अशा पद्धतीने कापण्या पाडून घ्यायच्यात. इथे कापण्या पाडण्यासाठी तुम्ही चाकूचा वापर सुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने कटरचा वापर सुद्धा करू शकता. खूप सुंदर अशा कापण्या दिसतात. आता ह्या कापण्या आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या कापण्या सुद्धा आपल्याला लाटून पाडून घ्यायच्यात. कापण्यांवरती खसखस लावल्यामुळे ह्या कापण्या दिसायला खूप जास्त सुंदर दिसतात. अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या सगळ्या कापण्या करून घ्यायच्यात. किती सुंदर दिसतात ना त्या. दिसायला सुंदर होतात. एखादा पदार्थ दिसायला सुंदर झाला ना की तो खायला आपोआप छान लागतो. पूर्वीचे पारंपरिक पदार्थ दिसायला सुंदरच असायचे ना. हो. हे बघा किती सुंदर अशा कापण्या तयार झाल्या. आपण सगळ्या लाटून घेतल्यात. हे आता आपण तळून घेऊया. कापण्या तळण्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात. खूप जास्त तेल सुद्धा आपण इथे घेतलेलं नाहीये. तेल अगदी छान असं गरम झालं कीच यामध्ये आपल्याला कापण्या सोडायच्यात. एक एक करून आपण ह्या कापण्या तेलामध्ये सोडूयात आणि आता अगदी मस्त अशा फ्राय करून घेऊयात. मस्त अशा ह्या गव्हाच्या कापण्या आता आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्यात. हलवत राहायच्या सारख्या. आपण गुळाच्या असतात ना त्याच्यामुळे त्या काळ्या पडतात. सतत आलटून पलटून आपल्याला त्यांना फ्राय करायचं आहे. असं गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे ना त्याला. हो. इथे मम्मीने प्लेट घेतली आणि प्लेटीवरती चाळणी ठेवली. त्या चाळणीत आता आपण या काढून घेऊयात. तुम्ही टिश्यू पेपर मध्ये सुद्धा काढू शकता. आपण इथे अशा पद्धतीने काढल्यात. आता बाकीच्या सुद्धा कापण्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात सेम तशाच. अगदी पटकन फ्राय होतात ह्या. आणि तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल तर आपण तेल फार कमी टाकलेलं आहे. कमी तेलात पण अगदी मस्त फ्राय होतात. मस्त काय काय कापण्या किती छान फुलल्या तिथे तुम्ही पाहू शकता.
काय काय कापण्याला मस्त अशा फुलल्यात सुद्धा आणि ते एकदम भारी दिसतात दिसायला. एकदम खमंग असा सुवास सुटलाय सगळीकडे. आपण दिवाळी करतो ना लिटरली तसा फील येतोय आज. हा थोडंफार अनारशी करतोय वगैरे असं वाटतंय. बोलता बोलता इथे दुसरा घाणा पण झालाय. मम्मीने केलेला हा जुगाड त्याच्यामध्ये हा काय टाकायचा आपल्याला. अशाच पद्धतीने ना ह्या सगळ्या कापण्या आता आपण तयार करून घेऊयात. सगळ्या कापण्या तयार झाल्या की मग मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा गुळाच्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवून तयार आहेत. खूप छान दिसत आहेत. ह्याचा एक क्लोजअप पण मी तुम्हाला दाखवते. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या टेस्ट करून बघूयात. किती सुंदर वाटतात ह्या. ते ना खसखस वगैरे टाकले ना त्याच्यामुळे ह्या जास्त सुंदर वाटतात. इथे तुम्ही पाहू शकता त्या खसखशीमुळे त्या इतक्या सुंदर वाटतात आणि अगदी लांब लचक अशा झाल्यात ना मस्त दिसत आहेत त्या. आता इथे नेहमीप्रमाणे एक कापणी आपण वाटून वाटून खाऊया. छान इथून आतमधून सुद्धा तुम्ही पाहू शकता खुसखुशीत. हो सुंदर. नुसतं सुद्धा खाऊ शकता किंवा चहा वगैरे असेल ना चहा सोबत तर एकदम भन्नाट लागते. त्या दात बसलेला माणूस पण खाऊ शकेल. एखाद्या वयस्कर वगैरे कोण असतील किंवा लहान मुलं वगैरे खूप आवडीने खातील. मेंबर म्हणजे सॉफ्ट झालेत. अशा खूप कडक वगैरे झालेले नाहीत. एकदम खुसखुशीत झालेत. एकदम भारी लागतात खायला. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आषाढीचं तळण केलं का किंवा आषाढ स्पेशल काय बनवलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.